निवडणूक आता एप्रिल किंवा मे मध्ये लागण्याची शक्यता आहे असं ठाकरेंनी म्हटलंय। तर अनेक धक्के बसतायत, कोण किती धक्के देतं ते आता बघूया असंही ठाकरे म्हणाले। बीएमसी निवडणूक एप्रिल किंवा मे मध्ये लागण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेतनं अनेकांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेकांचे पक्षप्रवेश झाले, तर कुणी भाजपमध्ये गेलेत, त्यामुळे अनेक धक्के बसतायत। आता आणखी कोण किती धक्के देतो ते बघूयात असंही ठाकरे म्हणाले। तर आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी कंबर कसली आहे। त्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सुद्धा सत्र सुरू आहे आणि सध्याची महत्त्वाची बातमी म्हणजे एप्रिल किंवा मे मध्ये बीएमसी निवडणूक लागण्याची शक्यता असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय। शिवाय आता पुढच्या रणनीतीसाठी आपण तयार असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून बैठकींचा सिलसिला खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचा सुरू आहे आणि आता सुद्धा आणखी पुढे काय काय होतं ते बघूया असा इशारा ठाकरेंनी दिलेला आहे। त्यामुळे ठाकरेंची बीएमसी निवडणुकीसाठी आता काय रणनीती असेल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेतनं अनेक जण बाहेर पडलेले आहेत। मोठमोठे पक्षप्रवेश खरं तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये झालेले आहेत। त्यामुळे बीएमसी निवडणुकीमध्ये आता काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।